यादव साहेब चेअरमन प्रभात पतपेढी, अनिल पाटील साहेब व्हाईस चेअरमन प्रभात पतपेढी, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत 14वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित केली आहे। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, सर्व संचालक मंडळांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय मधुकरजी गायकवाड सर यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। माजी कुलगुरू मधुकर गायकवाड साहेब, माननीय प्राचार्य संजयजी वाघमारे सर संस्थापक चेअरमन यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। ॲडव्होकेट महादेव यादव साहेब चेअरमन प्रभात सहकारी पतपेढी यांनाही विनंती करतो की यावं। आदरणीय बाळासाहेब फाशे साहेब, MD पाटील साहेब यावं। सर्व सन्माननीय संचालक यांना विनंती करतो की आपणही व्यासपीठावर उपस्थित राहावं। सर्व श्री चेअरमन किशोरजी डाळे साहेब, डॉक्टर ज्ञानोबा मोरे साहेब, चंद्रकांत नायकवडी साहेब, सुधाकर फाशे साहेब, डॉक्टर धनंजय पालके साहेब, विजयकुमार पाटील साहेब, दीपक पाटील साहेब, ॲडव्होकेट भागवत कदम साहेब, अजित गायकवाड साहेब, क्षीरसागर साहेब, त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर कडेकर सर, हे सर्व संचालकांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं असे मी त्यांना विनंती करतो। आदरणीय विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब फाशे साहेब यांनाही विनंती करतो की त्यांचा कार्यकाळ अत्यंत मौलिक अशा पद्धतीचा झालेला आहे। या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद आदरणीय किशोर डाळे साहेब यांनी स्वीकारावं असे मी त्यांना विनंती करतो। आदरणीय डाळे साहेब यांचं स्वागत आपण करावं टाळ्याच्या गजरात। त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो। आदरणीय SR नायकवाडी साहेब, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे, हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। मुद्दामहून छत्रपती संभाजीनगर येथून या ठिकाणी या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असणारे आदरणीय सम्राट जाधव साहेब, हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि मुद्दामहून प्रभात पतपेढी खऱ्या अर्थानं
यानंतर माननीय श्री S.R. नायकवडी साहेब, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक. यानंतर स्वामी राम. यानंतर अनिल पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी आदरणीय पालके सरांना विनंती करतो की अनिल पाटील अजून पूर्ण आदरणीय कुबेर शिंदे लेखापरीक्षक यांचं स्वागत करण्यासाठी पालके सरांना विनंती करतो. कुबेर शिंदे साहेब प्रभात मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीसाठी नेहमी आम्हाला ते मार्ग. यानंतर क्षीरसागर साहेब संचालक यांचं स्वागत करण्यासाठी आमचे लातूर येथील शाखा मॅनेजर सदरे साहेब यांना विनंती करतो की क्षीरसागर साहेब यांचं स्वागत करावं. यानंतर संचालक सुधाकर फासे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी किटेकरांना विनंती करतो की त्यांनी फासे सरांचं स्वागत करावं. तर स्वागत करण्यासाठी मी कदमला विनंती करतो की त्यांनी पाटील सरांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ हो यांचं स्वागत श्री वराडे हे करतील. ते CA बाहेती साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी औरादे सरांना विनंती करतो की त्यांनी बाहेती सरांचं स्वागत करावं. करतील. त्यानंतर श्री बोळे हे करतील. त्यानंतर बाळासाहेब फासे विशेष लेखापरीक्षक यानंतर मल्टीस्टेटचे संचालक चेअरमन डॉक्टर DB मोरे सर यांचं स्वागत श्री औरादे सर हे करतील. यांचं स्वागत श्री वराडे हे करतील. आणि संचालक श्री इंगळे सर यांचं स्वागत श्री बोळे हे करतील. या स्वागत समारंभानंतर मुख्य कार्यक्रमाकडे या ठिकाणी येत आहोत. आपण अत्यंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूरचे चेअरमन सन्माननीय किशोरजी डाळे साहेब या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आमच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री वैजनाथदादा शिंदे माजी आमदार, त्याचबरोबर सन्माननीय श्री समृद्ध जाधव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर, माननीय श्री सचिनानंद नाईकवाडी साहेब हे प्रमुख पाहुणे आहेत. त्याचबरोबर
प्रभात पतपेढी आणि प्रभात मल्टीस्टेट या दोन्हीचे ते मार्गदर्शक. त्याचबरोबर आपली सिस्टर संस्था प्रभात पतपेढी उस्मानाबाद धाराशिव चे चेअरमन ॲडव्होकेट महादेव यादव साहेब, प्रभात मल्टीस्टेटचे माजी संस्थापक चेअरमन सन्माननीय संजयजी वाघमारे सर, माजी चेअरमन प्राध्यापक माधव पाटील, याचबरोबर या स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, दोन्ही संस्थेचे संचालक आणि उपस्थित सभासद बंधू आणि भगिनी. म्हणजे आपल्या संस्थेला आता 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत. जवळपास 5,000पेक्षा जास्त सभासद संख्या आपली आहे. ती खूप नगण्य आहे. त्याचं नेमकं काय कारण आहे समजायला मार्ग नाही. कारण का नेमकी सर्वसाधारण सभा काय असते, कशासाठी असते हेच समजलं नाही असं वाटतंय मला. वर्षातून एकदा संचालक मंडळ आणि संस्थेचे सभासद यांच्यामध्ये काहीतरी सुसंवाद व्हावा, चर्चा व्हावी, जेणेकरून संस्थेची प्रगती, संस्थेचा विकास कसा करता येईल यावर सांगोपांग चर्चा व्हावी. संचालक मंडळ जे कार्य करत आहे ते बरोबर आहे का चूक आहे? कारण का संस्थेचे खरे मालक सभासद असतात. सभासदाला तो अधिकार आहे संचालक मंडळाला जाब विचारण्याचा, आणि ती जाब विचारण्याची संधी सर्वसाधारण सभेमधून मिळत असते. आणि म्हणून ही सर्वसाधारण सभा संस्थेच्या दृष्टीनं, सभासदाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची असते. आपण या संस्थेचे सभासद आहोत. या संस्थेमधून आपल्याबरोबर समाजातील आपल्यासारख्या इतर घटकांचा काही विकास करता येतो का, हे पाहण्याची जबाबदारी फक्त संचालक मंडळाची नाही, तर सर्व सभासदाची सुद्धा ती जबाबदारी आहे. संस्थेचा विकास फक्त संचालक मंडळ करू शकत नाही. संचालक मंडळ विश्वस्त आहे. सभासदांनी संस्थेवर विश्वास दाखवला पाहिजे. आपल्या ओळखीचे समाजातले गरजू लोकांना संस्थेबरोबर जोडलं पाहिजे, जेणेकरून सभासदांची संख्या वाढेल आणि संस्थेचा विकास होईल. संस्थेबद्दल तुम्ही लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. म्हणजे अलीकडे जे मीडियामधून म्हणा किंवा आपण पेपरमधून वाचतो, अनेक सहकारी संस्थेबद्दल चुकीच्या बातम्या आपल्या कानावर येतात, डोळ्यानं वाचलेल्या सुद्धा आहेत. परंतु ही संस्था आपली आहे, या संस्थेत असं होणार नाही हा विश्वास तो प्रगती. बघा, 2 वर्षापूर्वी आपण 8% लाभांश दिला होता.
मागच्या वर्षी 9% लाभांश दिला, यावर्षी आणखी थोडा वाढवून दिला जाणार आहे. हे लाभांश आपणाला मिळतो, हे आपला फायदा आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा, या संस्थेमध्ये जर विकास झाला तर सभासदाला आपण मागील त्यावेळेस आपल्या गरजेप्रमाणे सहज कर्ज उपलब्ध होऊ शकतं. आणि त्यासाठी सभासदांनी या संस्थेकडे अतिशय डोळसपणे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि तो लक्ष ठेवण्याचा, सामूहिक लक्ष ठेवण्याचा एक दिवस असतो, तो म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जे विषय आपल्या समोर आहेत त्या विषयावर सभासदांनी हिरिरीने भाग घेऊन चर्चा केली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभामध्ये मी उपस्थित राहिलोय. कुणीतरी एक जण विषय वाचतो, विषय वाचायचं संपण्या अगोदर समोरून आवाज येतो, मान्य आहे, मान्य आहे, मान्य आहे. याला सर्वसाधारण सभा म्हणत नाही. मग अशा वेळेस त्या संस्थेमध्ये नक्की काहीतरी घोटाळा होण्याची शक्यता असते. त्यामुळं प्रत्येक विषयावर अतिशय सखोल सांगोपांग चर्चा व्हावी. सभासदाचे मत संचालकांनी, चेअरमनने ऐकून घ्यावं. सभासदाचा ज्या शंका आहेत त्या शंका निरसन करण्याचं काम संचालक मंडळ आणि चेअरमन, व्हाईस चेअरमनचं असतं, त्यांनी ते करावं. यासाठी सर्वसाधारण सभा असते. परंतु अलीकडे सर्वसाधारण सभा म्हणजे यायचं, स्टेजवरल्या लोकांनी काहीतरी सांगायचं, आम्ही मान्य करायचं, आणि मग काय अल्पोपार असेल, जेवण असेल, जेवण करून जायचं. याच्यामुळे संस्थेची प्रगती होत नाही, संस्थेचा विकास होत नाही. संस्थेचा विकास होण्यासाठी जास्तीत जास्त डिपॉझिट जमा झाले पाहिजेत, जास्तीत जास्त योग्य, गरजू, विश्वासार्ह व्यक्तींना कर्जवाटप झालं पाहिजे, आणि त्याच्यातून मिळालेल्या नफ्यातून आम्हाला जास्तीत जास्त लाभांश कसा मिळेल हा प्रयत्न संचालक मंडळाबरोबर सर्व सभासद आणि कर्मचाऱ्यांनी करायला पाहिजे. तुम्हाला आलेले अनुभव या ठिकाणी सभासदांनी शेअर केले पाहिजेत. संस्थेचे चांगले असतील किंवा वाईट अनुभव असतील. कारण काय, बऱ्याच वेळेस अशी एक धारणा असते की संस्थेच्या विरोधात काही बोलू नये. पण माझं तर मत तसं नाही. टोकाचे भांडणं होऊ नयेत, परंतु चर्चा मात्र दोन्ही बाजूने झाली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून सभासदांनी हिरिरीने भाग घेतला पाहिजे. आणि आम्ही पुढच्या वर्षीपासून असा प्रयत्न करू की हे जे आर्थिक पत्रकं आहेत ते सभासदांना सभेच्या अगोदर देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून सभासद हे आर्थिक पत्रकाचा अभ्यास करून येतील आणि आपले मतं या ठिकाणी मांडतील. नाईकवाडी साहेब सारखे अतिशय प्रामाणिक, सचोटीनं काम करणारे सहकार क्षेत्रातले एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपणाला या संस्थेला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहे. नक्की त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था अतिशय चांगली चालत आहे. तरी परंतु आपलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि त्यासाठी मी सर्व सभासदांना विनंती करतो की आपण पुढल्या वेळेपासून आपल्याबरोबरचे जे ओळखीचे सभासद आहेत त्यांना मोठ्या संख्येनं या सर्वसाधारण सभेसाठी घेऊन यावं. कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावा आणि आपली सर्वसाधारण सभा अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सभासदाच्या समोर ही पार पाडावी, अशी
आमची संचालक मंडळाची माझी वैयक्तिक इच्छा आहे. पुन्हा एक वेळेस आपल्या उपस्थित सर्व सभासदांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. आपल्या मल्टीस्टेटला नफा झालेला आहे आणि ठेवी आहे 43,60,151 रुपये हे आपल्या मल्टीस्टेटकडे ठेवी आहेत. आपण पेपरमध्ये बातम्या वाचतात असाल की राजस्थान मल्टीस्टेटचे अनुकरण आपल्या सोसायटीचं होईल का, परंतु आपली सोसायटी अत्यंत उच्च विद्याभूषित असणाऱ्या संचालक मंडळाची आहे. कर्ज वाटप करत असताना अत्यंत बारकाईनं सगळ्या गोष्टीची देखरेख केली जाते, म्हणून आपल्या ठेवी हे अत्यंत सुरक्षित अशा पद्धतीच्या आहेत. ठेवी सध्या ऑडिट अ वर्गाच्या विविध बँकेच्या विविध ठिकाणी आपण ठेवत असतो, तेव्हा आपल्या संचालका आपलं अत्यंत प्रामाणिकपणे काम या ठिकाणी करतायत. यानंतर या मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन आदरणीय संजयजी वाघमारे सर यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. प्राचार्य संजय वाघमारे. चे अध्यक्ष माननीय श्री किशोरजी डाळे साहेब, प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री वैजनाथजी शिंदे साहेब, या प्रभात मल्टीस्टेटची आणि प्रभात पतसंस्थेची ज्यांनी वैचारिक बीजरोपण केलं आणि त्याला प्रत्यक्षात आणलं ते आमचे मार्गदर्शक प्राध्यापक SR नाईकवडी साहेब, आजचे उद्घाटक आणि जिल्हा उपनिबंधक छत्रपती संभाजीनगर श्री समृद्धजी जाधव सर, ॲडव्होकेट महादेवजी यादव सर, प्राध्यापक अनिल पाटील सर व व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मंडळी, ज्यांनी प्रास्ताविक केलं ते VM पाटील सर, फासे सर, खोसे सर व सर्वच मंडळी. मला या ठिकाणी एक 4-5 मिनटामध्ये माझी भूमिका मांडायला सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे मी मांडतो आहे. महाराष्ट्राचा आद्य राजकीय दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी अशा दोघांच्या विचारांचा प्रभाव असणारी ही सगळी मंडळी, या मंडळींनी आर्थिक क्षेत्रामध्ये काहीतरी काम करायचं या उद्देशानं सुरुवातीला आम्ही स्वप्न पाहिलं होतं. जेव्हा तेरणा कॉलेजमध्ये आम्ही सगळेच होतो, म्हणजे नाईकवाडी सर प्राध्यापक होते, बाळासाहेब फासे होते, आम्ही सगळेच होतो, तर तिथं बचत गट स्थापन करण्याची आमची कल्पना होती. बचत गटाच्या कल्पना आम्ही रामलिंगच्या डोंगरावर श्रावण महिन्यामध्ये कधीतरी या गप्पा मारत असो आम्ही. दरम्यानच्या काळात कॉमर्सला त्या काळात वाईट दिवस होते, म्हणून आमच्या तेरणा महाविद्यालयाचे कॉमर्सचे दोन्ही माणसं MPSC करून अधिकारी झाले आणि आमचे बचत गटाचं स्वप्न थांबलं, पण त्याचं पतसंस्थेत रूपांतर झालं आणि पतसंस्था आम्ही प्रभात पतसंस्था ही धाराशिवमध्ये निर्माण केली. अगदी 1100 रुपये आम्ही त्याचं शेअर्स कॅपिटल जमा करायला सुरुवात केली. त्यावेळेस जमा करत असताना आम्ही पहिल्यांदा आमच्या सगळ्याच मित्रमंडळींना शिक्षकांनाच भेटत राहत होतो. शिक्षक तयार व्हायचे आमच्या प्रेमामुळं, पण शिक्षकांच्या घरी गृहमंत्र्यांचा मात्र विरोध असायचा. हे तुम्ही असे कितीतरी सदस्य होता आणि त्याचा काही फायदा होत नाही असं आम्हाला बोललं जायचं. याच्यामध्ये मी सांगतो की माझी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे डीन होते डॉक्टर विकास सुकाळे अर्थशास्त्राचे. त्यांचा आमच्यावर पूर्ण भरोसा, पण त्यांना ह्या प्रेमाखातर अनेकांनी सांगितलं की तुम्ही ह्याचा सभासद व्हा, त्याचा सभासद व्हा, आणि वैडी चिडून जायच्या की पगार कमी असायचा आणि त्याच्यामध्ये ह्याच्यातच पैसे गुंतलेले असायचे. पण आम्ही सांगितलं की ही शेवटची वेळ आहे, आमची प्रभातमध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. तर आज सगळ्यात जास्त त्याचा जो लाभ घेतात तर विकास सुकाळे सर पण घेतात, हे आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते. पुढं काय झालं की या पतसंस्थेच्या 2 शाखा निघाल्या. पहिल्यांदा धाराशिव, नंतर तेरला निघाली. विस्तार करायला मर्यादा होती कारण तालुका कार्यक्षेत्र होतं. मग आमच्याकडे असा प्रश्न पडला की मग आता पुढं काय करायचं आपण. तेव्हा मल्टीशेटची एक कन्सेप्ट पुढं आली होती. नाईकवाडे सरांनी त्याचा अभ्यास केला आणि मग आपण आता मल्टीस्टेटमध्ये कन्वर्ट होऊया असा विचार केला गेला. आणि मग उस्मानाबादमध्ये तर खूप मल्टीस्टेट होते त्या काळात,
आणि मग आम्ही लातूरची निवड केली आणि लातूरला ही मल्टीस्टेटची सुरुवात केली. त्याचं स्वरूप पण असंच आहे की आम्ही जेव्हा प्रस्ताव दाखल केला दिल्लीच्या त्या कृषी भवनमध्ये, ते सहकार खात्याचं कार्यालय, आम्हाला एक पत्र आलं की या त्रुटी आहेत आणि त्या दुरुस्त करा तुम्ही. आम्ही सांगितलं की ठीक आहे. आम्ही तिघंजण गेलो, मी, खोसे सर आणि नाईकवडे सर. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला सकाळी सकाळी बोलवलं गेलं आणि विचारलं गेलं की ह्या त्रुटी आहेत तुमच्या. पण जाण्याच्या अगोदरच आमच्या भोवती काही एजंट मंडळीचा घेराव पडला आम्हाला की एवढे दिले की तुमचं सर्टिफिकेट संध्याकाळीच तुमच्या ताब्यात. मग आम्ही गेलो मध्ये, तिथल्या सेक्रेटरीला बोललो. त्या सेक्रेटरीच्या सोबत एक त्यांच्या OSD होत्या. त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही एक प्रभात पतसंस्था चालवतो, आम्हाला प्रामाणिकपणाने हे काम करायचं आहे आणि जर समजा भ्रष्टाचाराच्या मार्गाने जर तिची पेरणी आम्ही करणार असू किंवा ती उभा करणार असू आम्ही संस्था, तर आम्हाला ही संस्थाच नको असं सांगून आम्ही तिथून निघून आलो. आणि आमच्या मागं 9 तारखेला नोव्हेंबरमध्ये 2011ला हे सर्टिफिकेट आलं आणि आपली पतसंस्था म्हणजे मल्टीस्टेट उभा टाकली. म्हणजे ज्याची पायाभरणीच आपण बेईमानीने करू त्याच्यावर इमारत कशी चांगली उभा टाकेल हा आमचा मूळ प्रश्न होता. आजही आम्ही त्याच मुद्द्यांवर आहोत. आमच्यासमोर आदर्श 2 आहेत, एक अहिंसावादी गांधी आणि स्वराज्याची प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज. ह्या दोघांचंच मग मूल्य आम्हाला का मोठं वाटतं सगळ्यांच्यापेक्षा, म्हणजे आम्ही इतरांना कमी समजत नाही आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सगळे 18 पगड जातीतले लोक, ज्यांना कोणीच सैन्यात घेत नव्हतं, कारण बाकीचे सगळे निजामाच्या सैन्यात, मोगलांच्या सैन्यात, आदिलशहाच्या सैन्यात होते, ते प्रस्थापित होते. मग हे जी खाली समाजात उरलेली जी साधारण कुटुंबातली मुलं होती त्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी सैन्य उभा केलं आणि त्यांना असाधारण बनवलं. तानाजी मालुसरे त्याच्यातून निर्माण झाला, बाजीप्रभू त्याच्यातून निर्माण झाले. म्हणजे अशा प्रकारचं आम्हाला एक स्वप्न होतं की आम्हाला पण असंच करायचं आहे. आम्ही काय स्वराज्य निर्माण करणार नाही, पण शिवाजी महाराजांचा एक विचार घेऊन आम्हाला पुढे जायचं होतं. महात्मा गांधींनी पण हेच केलं की सामान्य माणसाला असामान्य बनवलं. आमचा विचार एकच आहे की ही जी त्यांची मूल्य आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची असतील, महात्मा गांधीची असतील किंवा त्या विचाराने चालणारे सगळीच माणसं असतील. मग भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान स्वतः नाईकवडे सर प्रामाणिकपणे जगतायत. इमानदारीनं भाषण करणं फार सोपं आहे, पण त्याच्याप्रमाणे वागणं खूप अवघड असतं. ते काम आणि कसं असतं की मी समजा खूप इमानदारीच्या गप्पा मारल्या तर माझ्या शब्दाला काहीही अर्थ राहत नाही. जोपर्यंत माझं संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी तारण असत नाही तोपर्यंत इमानदारीच्या बोलण्याला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून आम्ही नाईकवडे सरांच्या बाबतीत असं म्हणतो की नाईकवडे सरांनी हे आयुष्यभर जपून दाखवलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. आणि त्यांच्याच विचाराप्रमाणे अनेक लोक याच्यामध्ये काम करत आहेत. आणि आमची हीच भावना आहे की आम्ही तुमच्या पैशाचे विश्वस्त आहोत, आम्ही मालक नाही आहे. तुमच्या पैशाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे, पण तो पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवला गेला पाहिजे, चांगला वाढवला पाहिजे आणि सत्कर्म त्याच्यातून घडलं पाहिजे. तुम्हाला मी एक किस्सा सांगतो. माझाच एक मित्र जो भ्रष्टाचाराने त्याची नोकरी गेली आणि त्याला काहीतरी अडचण होती आणि मग मी मैत्री धर्म जपत होतो. नाईकवडे सरनी मला सांगितले की मैत्री धर्म जपण्यापेक्षा आपली मूल्य जपा आणि त्याला मदत नका करू. पण मी नाईकवडे सरांना सांगितलं की नाही, माझा मित्र आहे, मी करतोच. आणि विशेष सांगतो तुम्हाला की त्या माझ्या मित्राने माझे पैसे नाही परत केले, मीच घातले. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं हे पैसे परत येत नाहीत तुमचे. शेवटी मला स्वतःला त्याची रक्कम भरावी लागली. पण आम्ही एकच केलं की सार्वजनिक पैसा आहे आणि सार्वजनिक पैशामध्ये अपहार करणं हे महापाप आहे, या विचारावर आमची श्रद्धा असल्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारच्या या गोष्टींना थारा दिलेला नाही. तर मला हेच सांगायचं आहे की याच विचारावर आमची वाटचाल पुढे होत राहो अशी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी शिवाजी महाराजांच्या चरणी आणि बापूच्या चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. स्वतःला आमदारकी चिटकू न देणारे असे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्यासमोर उभं आहे. पंचायत समितीचे सभापती असताना मला त्यांचा किस्सा आठवते. पंचायत समितीचे सभापती असताना उस्मानाबाद जनता बँकेच्या मिटिंगला जात असताना आपलं कार्यक्षेत्र मुरुडपर्यंत आहे, तर मुरुडपर्यंतच पंचायत समितीची गाडी घेऊन जायची आणि त्या ठिकाणी तिथून बसनं मिटिंगला जायची
असं व्यक्तिमत्व आपल्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून आपण सर्व त्यांचं टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. सध्या ते विकास सहकारी बँकेचे आपलं विकास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत. त्यांची तब्येत बरी नाही, ती मला हे पद नको म्हणतायत, तरी परंतु त्यांचा एकूण ग्रामीण भागाची असणारा संपर्क आणि एकंदरीत सहकार क्षेत्रामध्ये असणारं त्यांचं काम बघून त्यांना विकास सहकारी कारखान्याचं व्हाईस चेअरमन केलेलं आहे. असे मान्यवर या ठिकाणी आपल्याला प्रभात मल्टीस्टेटसाठी भेटलेले आहेत. त्यांना मिटिंगसाठी जायचं आहे, म्हणून मी त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. माननीय माजी आमदार वैजनाथदादा शिंदे साहेब. प्रभात मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूरच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष या मल्टीस्टेटचे चेअरमन आदरणीय किशोरजी ढाळेसाहेब, या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आहे ते आदरणीय माजी जिल्हा उपनिबंधक नायकोडे साहेब, या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आहे ते औरंगाबादचे जिल्हा उपनिबंधक आदरणीय जाधव साहेब, आदरणीय व्हाईस चेअरमन डॉक्टर मोरे साहेब, आदरणीय संचालक नायकोडी साहेब, आदरणीय संचालक फासे साहेब, आदरणीय धनंजय फालके साहेब, आदरणीय दीपक पाटील साहेब, आदरणीय विजयकुमार पाटील साहेब, आमचे ॲडिशनल CO आणि आमचे BDO आदरणीय कदम साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र डॉक्टर संजय मोरे साहेब, आदरणीय संग्राम मोरे, आदरणीय या पतसंस्थेचे दोन्हीही पतसंस्थेचे सर्व आदरणीय संचालक, त्यांचे कार्यकारी संचालक आदरणीय खोसे साहेब, त्यांचे सर्व प्रमुख अधिकारी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले धाराशिव जिल्ह्यातून आलेले आमचे सर्व सभासद, लातूर जिल्ह्यातून आलेले आमचे सर्व सभासद. खरं म्हणजे आता माझ्यापुढे प्रश्न असा पडला आहे की एवढ्या मोठ्या माणसाला मार्गदर्शन काय करावं. म्हणजे मी मॅट्रिक नापास माणूस आणि सगळे इथं बसलेले क्लास 1 अधिकारी आहेत. मार्गदर्शन आपण करण्यासारखं नाही, म्हणून मी खरं म्हणजे अशा या पतसंस्था या राज्यामध्ये तयार व्हाव्या, अशा पद्धतीचं संचालक मंडळ असावं अशी परमेश्वरचरणी विनंती करतो. खरं म्हणजे तुम्ही सगळे सभासद भाग्यवान आहात. भाग्यवान याच्यामुळं आहात की आता एकाने प्रस्तावित करत असताना सांगितलं बघा की मल्टीस्टेट पतसंस्था काढायची म्हणलं की दिल्लीला गेले की 50 लोक बाजूला असतात आणि किती रुपये देत आहे आणि किती रुपयात आपल्याला किती कार्यक्षेत्र पाहिजे, कुठले कुठले जिल्हे पाहिजे, कुठले कुठले राज्य पाहिजे, अशा पद्धतीनं पतसंस्था काढणं. आणि आता ज्यांनी सांगितलं की भ्रष्टाचारातून आम्हाला पतसंस्था काढायची नाही, हा किती मोठा आदर्श आहे बघा. म्हणजे असा आदर्श ठेवणारे लोक ह्याच्यात आता सगळे ऑडिटर, DDR, प्राध्यापक, प्राचार्य, आता आमचे गायकवाड सर, म्हणजे असे ही सगळे विद्वान मंडळी, अशा विद्वान मंडळीकडून आदर्श घेऊन आपण या संस्था चालवल्या पाहिजे. माझ्यापुढे प्रश्न असा आहे की आज संस्था सहकारी संस्था आहेत की ज्याचा राज्यामध्ये 6 ते 7 कोटी लोकांबरोबर डायरेक्ट संबंध आहे. म्हणजे पतसंस्था असतील, शिक्षक पतसंस्था असेल, दूध डेअरी असेल, विविध कार्यकारी सोसायटी असेल,
या सगळ्याच्या माध्यमातून या सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी पुढली पिढी तयार असली पाहिजे. आणि ह्या पुढल्या पिढीनं नायकवडे साहेब असतील, जाधव साहेब असतील, त्यांचे सर्वही संचालक असतील, ह्यांचा आदर्श घेतला पाहिजे. आपण काय करतो आता त्यांनी सांगितलं बघा, पतसंस्था म्हणजे काय, की आता प्रस्तावित करत असताना सरांनी सांगितलं की काही पतसंस्थेमध्ये काही त्रुटी असल्या त्यात सभासदांनी विचारल्या पाहिजे, संचालक मंडळानं त्याला उत्तरं दिले पाहिजे. आम्ही काय पतसंस्थेमध्ये संचालक आहो म्हणजे मालक आहो असं नाही, कारण ह्या पतसंस्थेचे आम्ही विश्वस्त आहोत. तुम्ही जी ठेवी ठेवल्यात त्याची प्रामाणिकपणे राखण करणे, योग्य पद्धतीनं कर्जदाराला वाटप करणे आणि त्याच्यातून आलेला प्रॉफिट तुम्हाला 15-20. आता खरं म्हणजे नायकवाडे साहेबाचं, त्यांच्या चेअरमनचं खूप मोठं काम आहे की आपण ती शब्दात व्यक्त करू शकत नाही, असं एवढं मोठं काम आहे. आज त्यांनी प्रत्येक, मी बघत होतो अहवाल, या अहवालामध्ये प्रत्येक तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. भागभांडवल किती आहे, प्रॉफिट किती आहे, तुम्हाला डिव्हिडंड किती द्यायचा आहे, कशा स्वरूपात द्यायचा आहे, हे सगळं त्यांचं नियोजन आहे. म्हणजे अशा नियोजन पद्धतीनं जी लोक पतसंस्था चालवतात त्याच पतसंस्थेला ह्याच्या पुढे भविष्य आहे, बँकेला भविष्य आहे, प्रत्येक गोष्टीला भविष्य आहे. नाहीतर सहकाराचं काय होईल अशी परिस्थिती असताना आज एवढे आदर्श मंडळी सहकारामध्ये पुढे येत आहे. खरं म्हणजे त्यांचं कौतुक, संचालक मंडळाचं, चेअरमन, व्हाईस चेअरमनचं, सगळ्याचं मी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि मला बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. माझं भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. 30 शाखा आहेत आणि म्हणून आपला अनुभव, आपलं सहकार क्षेत्रातील काम आम्हाला प्रेरणादायी ठरेल. यानंतर प्रभात मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे आमचे सन्माननीय व्हाईस चेअरमन आदरणीय प्राचार्य DB मोरे सर यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. सर्वत्र हे ब्रीदवाक्य घेऊन कार्य करत असलेल्या प्रभात मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूर या संस्थेच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष सन्माननीय किशोरीजी डाळे साहेब, आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्यामध्ये उपस्थित आहेत ते सन्माननीय आदरणीय माजी आमदार वैजनाथजी शिंदे साहेब, प्रभात मल्टीस्टेट आणि प्रभात सहकारी पतपेढी यांना पहिल्यापासूनच मार्गदर्शन करणारे, आपल्यामध्येच असणारे सन्माननीय SRG नायकवडे साहेब, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे, आजच्या कार्यक्रमासाठी जे संभाजीनगर येथून आलेले आहेत असे सन्माननीय सम्राट जाधव साहेब, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संभाजीनगर, प्रभात पतपेढीचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय ॲडव्होकेट महादेव यादव सर, सन्माननीय गायकवाड सर, माजी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, सन्माननीय बाळासाहेब फासे साहेब, विशेष लेखापरीक्षक वर्ग 1, प्रभात मल्टीस्टेटचे माजी चेअरमन सन्माननीय MD पाटील सर, सन्माननीय संजय वाघमारे सर, प्रभात पतपेढीचे माजी सचिव सन्माननीय इंगळे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्राचार्य संग्राम मोरे सर, आपले लेखापरीक्षक सन्माननीय बाहेती साहेब, सर्व माझे सहकारी, प्रभात मल्टीस्टेटचे संचालक, प्रभात पतपेढीचे संचालक, प्रभात मल्टीस्टेटचे CEO सन्माननीय खोसे साहेब, आमच्या सर्व शाखेचे शाखाप्रमुख, सर्व कर्मचारी, बंधू भगिनी आणि आपण सर्व सभासद बंधू भगिनींनो,
प्रभात सहकारी पतपेढी आणि प्रभात मल्टीस्टेट हे हातात हात घालून काम करतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. संजय वाघमारे सरांनी संस्थेचा इतिहास आणि ही संस्था कशा पद्धतीने चालली याविषयीची माहिती आपल्याला दिलेली आहे. पतपेढीचे 23 वर्ष आणि मल्टीस्टेटचे 14 वर्ष एवढा कार्यकाल या संस्थेनं आत्तापर्यंत पूर्ण केलेला आहे. तो केवळ आणि केवळ सभासदांच्या अविश्वसनीय आणि दैदिप्यमान अशा सहकार्यामुळेच. खरं तर संस्थेचा जो कणा असतो तो कणा हा सभासद असतो. संचालक मंडळ किंवा पदाधिकारी हे काही काळापुरतं काम करत असतात आणि या दोघांमधला दुवा जर खऱ्या अर्थानं साधता आला तरच संस्थेचं कामकाज हे पुढं जात असतं. एखाद्या संस्थेचं वय 14-15 वर्ष म्हणजे फार मोठं नसतं, कारण संस्थेला 500, 200 पेक्षा जास्त वय असतं आणि अशा संस्था ह्या दीर्घकाळाच्या अनुभवावरून काम करत असतात. मित्रो, कधी कधी असा प्रश्न पडतो की 15% डिव्हिडंड, 13% डिव्हिडंड, 12% डिव्हिडंड, 10% डिव्हिडंड अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला उपस्थित होतात. आणि मग एखादी संस्था जास्त डिव्हिडंड देते तर ती संस्था चांगली की काय का वाईट की काय अशा प्रकारचा प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये पडतो आणि तो साहजिकही आहे. सरकारने त्यांच्या अनुभवातून काही बंधनं टाकलेली असतात. सरकार काम करत असताना काही गोष्टी समोर आल्यानंतर त्याच्यावरती काम करत असतं आणि सरकारनं 15%चं डिव्हिडंड दिलेलं आहे. मग 15%पेक्षा जास्त डिव्हिडंड द्यायचं असेल तर परमिशन घ्यावी लागते. आत्ता वाघमारे सरांनी सांगितलं की आपण 8%वरून 9%वर आलो, 9%वरून यावर्षी पुढं जाऊ. पण सरांनी हे सांगितलं नाही आहे, ते मला सांगायचं आहे की यावर्षी प्रभात मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही डिव्हिडंडसाठी साधारणतः 44 लाख रुपये खर्च करते. आम्ही त्यावरूनच तुम्हाला आकडा देणार आहोत की आम्ही 10% डिव्हिडंडची शिफारस करणार आहोत सर्वसाधारण सभेपुढं. आणि मग आपल्याला वाटेल की 10%, पण दुसरी बाजू जर कुणी नीट बघितली जाधव साहेब तर आमच्याकडं तेल आणि साखरेसाठी जवळजवळ आम्ही 13 लाख रुपये खर्च केले जे डिव्हिडंडमध्ये येत नाही आहेत. म्हणजे सभासदांच्या कल्याणासाठी संस्थेने घेतलेली जी भूमिका आहे ती भूमिका केवळ आपला डिव्हिडंड वाढवून दाखवायचा यापुरती नाही आहे, तर सभासदांचं कल्याण करण्यासाठी संस्थेनं अतिशय काटकसरीचं धोरण स्वीकारून जे काही आलेली परंपरा आहे, वरचेवर तेलाचे साखरेचे भाव वाढत जात आहेत तरीही आपल्या सभासदांना घेतलेला निर्णय, सभासदांच्या हितासाठी घेतलेला निर्णय तो नफ्यामधून प्रयोजन करून आपण ते कायमस्वरूपी करत आहोत. आणि त्यामुळं की मी सभासदांना विनंती करू इच्छितो की केवळ डिव्हिडंड हा एकमेव निकष संस्थेच्या गुणवत्तेसाठी आपण धरणार का हा प्रश्न मी तुमच्यावरती सोपवणार आहे. त्यापेक्षा बाकीचे जे काही निकष आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. दादासाहेब, आम्ही पहिल्यापासून अगदी 2003 पासून एक वाक्य आम्ही आमच्या मनात ठेवलेलं असतो, ते म्हणजे कुठलं की माझ्या संस्थेच्या काउंटरवरती कोणताही सभासद आला आणि त्याने जर विड्रॉल स्लिप लिहिली तर ती रक्कम आम्हाला पहिल्यांदा देता आली पाहिजे, हे आमचं प्रथम कर्तव्य असेल. डिव्हिडंड किती दिला हे आमच्यापेक्षा महत्त्वाचं आम्हाला हे वाटतं की आमच्या काउंटरवरती आलेला ग्राहक त्याला त्या क्षणी पैसे कसे मिळतील, त्याची सभासदाची आर्थिक अडचण कशी दूर होईल हे आम्ही पाहत असतो. आजही मल्टीस्टेटकडं 66% रक्कम शिल्लक आहे साहेब. आमचा CD रेशो आमचा 44%च आहे. का? आम्हाला आजही चांगले कर्जदार हवे आहेत. म्हणजे आम्ही यासाठी धडपडतो आहोत, आम्हाला ठेवी नाही येत पाहिजे, आम्हाला तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात रुपये नाही येत पाहिजे, आम्हाला चांगले कस्टमर पाहिजेत, चांगले कर्जदार पाहिजेत. आम्ही जेव्हा संचालक मंडळामध्ये कर्ज वाटप करत असतो तेव्हा आम्हाला शोधून कर्जदार शोधावे लागतात आणि ती उणीव आम्हाला भासते. त्यामुळे मी आजच्या या प्रसंगी आपल्या सगळ्यांना आव्हान करेल की प्रभातकडे भरपूर पैसे आहेत, त्याचा वापर आपण करा. कारण येणारा काळ हा अत्यंत खडतर आहे. जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये, ग्लोबलायझेशनच्या कालखंडामध्ये छोटे छोटे उद्योग आणि व्यवसाय प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरं जात आहेत. एकट्या धाराशिव शहरामध्ये एक डीमार्ट सुरू झालं तर 100 किराणा दुकानदार झोपलेले आहेत. असे मोठमोठे कॉर्पोरेट उद्योग आता येऊ लागलेले आहेत. त्यामुळे छोटे छोटे जे उद्योग आहेत ते छोट्या छोट्या उद्योगांना एक मोठ्या प्रकारचं चॅलेंज लागलेलं आहे. आणि त्यामुळं अशा चॅलेंजेबल जीवनामध्ये प्रभातसारख्या संस्थेकडून आपण कर्ज घ्या, जे की आपण कमीत कमी व्याजामध्ये उपलब्ध करून देतो. प्रभातने हे देखील पाहिलेलं आहे, शहरामध्ये अनेक पतसंस्था, अनेक मल्टीस्टेट 17% कर्ज देतात. म्हणजे व्यक्तिगत कर्जाची पातळी 17% जर कर्ज घेतलं तर तो व्यापारी कसं काम करू शकेल याची आम्हाला चिंता पडते.
आणि त्यामुळंच प्रभात 12%वरती 11%वरती येतं आणि 11%वरती 10%वरती आपण कर्ज द्यायची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो. पतपेढीला 10%पर्यंत व्याजदर देतो, मल्टीस्टेटला 9.5%पर्यंत व्याज देतो आणि कर्जाचा दर 11-12 ठेवतो. केवळ 2-3% पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर सांभाळून आम्ही नफा द्यायचा प्रयत्न करतो साहेब. आम्ही डिव्हिडंड द्यायचा प्रयत्न करतो. सभासदांच्या हितासाठी राबवलेले आर्थिक निर्णय, तेल साखरेसारखे उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं श्रेय हे केवळ एका व्यक्तीला जाणार नाही आहे, एका घटकाला जाणार नाही आहे, हे श्रेय सगळ्यांना आहे. आमचा कर्मचारी, आमचा डायरेक्टर वर्ग हा अतिशय काटकसरीची भूमिका स्वीकारतो आणि म्हणूनच प्रभातला आजचे हे दिवस पाहायला मिळणार आहेत. मी याही पुढे जाऊन असं सांगणार आहे की खऱ्या अर्थानं आमची जी खंत आहे ती खंत अशी आहे की आपण सगळे चांगल्या पद्धतीने सहकार्य करताय, परंतु एवढ्यावर थांबू नका. कारण आपली सगळ्या प्रकारची ठेव, आपल्या सगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार हे संस्थेमध्ये होणं गरजेचं आहे. कारण ट्रान्झॅक्शन वाढलं की चिप मनी तुम्ही दुसऱ्याला देता आणि कर्ज काढण्यासाठी किंवा शेअर्समध्ये पैसे ठेवण्यासाठी प्रभातकडे येता, त्यामुळे प्रभातवरती बोजा पडतो. साहेब, सगळ्यांची सेव्हिंग अकाउंट बाहेर आहेत, म्हणजे सगळ्या राष्ट्रीयकृत बँका अत्यंत कमी व्याजानं ते पैसे वापरतात आणि तुम्ही मात्र आमच्याकडे येता कशासाठी? तर जे कर्ज काढलं आहे त्या कर्जाचं व्याजदर कमी मिळतो आणि शिल्लक ठेवलेली जी डिव्हिडंडची रक्कम आहे किंवा ह्याची भागाची रक्कम आहे त्यावरती देखील आम्हाला मोठा डिव्हिडंड द्यावा लागतो आणि त्यामुळं संस्थेवरती प्रचंड आर्थिक बोजा पडतो. ज्याला कसा म्हणतो आपण, जे छोटं स्वस्तातलं स्वस्त आम्हाला जे रक्कम उपलब्ध व्हायला पाहिजे ती रक्कम आपल्याकडून उपलब्ध होत नाही. त्याचं खरं कारण हे आहे की आपल्या सगळ्यांचे अकाउंट्स जे आहेत ते इतर सहकारी बँकेमध्ये, इतर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी आपला जो काही पैसा आहे तो मुबलक प्रमाणात पडून आहे. मी तुम्हाला नक्की म्हणणार नाही, पण आग्रह नक्की धरणार आहे. कारण गेली 14-15 वर्ष इकडं आणि पतपेढीकडं जवळ 22-23 वर्ष आम्ही जे काम करतो, जी आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे, जी संस्थेची विश्वासार्हता आहे, त्यावरून माझा अधिकार पोहोचतो की आपल्या सगळ्यांनी आपलं जे काही सेव्हिंग अकाउंट आहे त्यावरती जे काही पैसे आहेत ते प्रभातकडं सुरक्षितपणे ठेवले गेले पाहिजेत. कारण ती तुमची संस्था आहे, आपल्या सगळ्यांची संस्था आहे. कारण आपल्या संस्थेला जर लो कॉस्ट डिपॉझिट वापरायला नाही मिळालं तर बाकीच्या संस्था नफा घेतील आणि आपली संस्था मात्र स्ट्रगल करत राहील. त्यामुळे खूप काही बोलण्यासारखं आहे. माझ्या पाठीमागे सहकारातले तज्ज्ञ बोलणार आहेत, परंतु मी नक्की आग्रहाने सांगू इच्छितो की आपला जो काही संपूर्ण आर्थिक व्यवहार आहे, मग कर्ज काढणं असेल किंवा डिपॉझिट ठेवणं असेल किंवा मुदत ठेवणं असेल किंवा सेव्हिंग अकाउंट असतील, हे सगळ्या प्रकारचे व्यवहार तुम्ही प्रभातमध्ये करा. जास्तीत जास्त लोकांना या आणि या संस्थेला पाठबळ द्या. अशीच ही संस्था पुढे जाईल, आपल्या सभासदांचं कल्याण करण्यासाठी काम करेल. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे ऋण व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मोरे सर. या संस्थेच्या सर्वांगीण वृद्धीसाठी आदरणीय मोरे सरांचं खूप मोठं योगदान आहे. स्थापनेपासून ते आज तागायत संस्थेच्या बारीक लहान सध्या खर्चाचा सगळा हिशोब ते पाहत असतात. म्हणूनच 2012 साली स्थापन झालेले 335 सभासद होते आणि 30,332 रुपये नफा झालेला होता. तर 31 मार्च 2025ला 5,125 सभासद झाले आणि 78,34,701 रुपये नफा झाला. ही एशियाचा शिखर हे अशाच पद्धतीनं वाढणार आहे. ते केवळ आणि केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं. यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड सर यांना मी विनंती करतो की आपण ही मोजक्या शब्दात आपण मार्गदर्शन करावं. आदरणीय काय करू व्यासपीठावर सर्वांचीच नावं घेत बसत नाही, वेळही जाईल उगीच. फक्त संचालक मंडळांचीच नामोल्लेख मी करतो या ठिकाणी. या संस्थेचे चेअरमन किशोरजी डाळे साहेब, व्हाईस चेअरमन डॉक्टर मोरे आणि संचालक श्रीयुत नाईकवाडी साहेब, फासे सुधाकरराव, डॉक्टर पालके, प्राध्यापक पाटील विजयकुमार, प्राध्यापक पाटील दीपक, श्री कदम भागवत तुळशीरामजी, डॉक्टर मोरे संजय मोरे,
श्री गायकवाड अजित वसंतरावजी, सौ पवार छाया शिवाजी, क्षीरसागर अंबरुषी, केशवराव, डॉक्टर कडेकर शंकर हरिभाऊ आणि या संस्थेचे सभासद, उपस्थित असलेले माझ्यासारखे हितचिंतक पण आणि मित्र हो, मी मार्गदर्शन करायला उभाही नाही, मला तो अधिकारी नाही, या संस्थेसाठी माझं काही योगदानही नाही, पण एक वडिलकीच्या नात्याने म्हणा किंवा थोडं सन्मान देत आहेत ही मंडळी, तरुण आहेत सगळे माझ्यापेक्षा, आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रातली इथे ज्यांनी हे उभं केलं, ज्यांनी हे बीज रोवलं, सांगितलं आता वाघमारे सरांनी, हे विशेष आहे. आणि मी त्या शिक्षण क्षेत्रातला त्यांच्यासाठी सिनियर आहे, म्हणून कदाचित मला त्यांनी सन्मानपूर्वक इथं बोलावलेलं आहे. मागच्या वर्षी मला येता आलं नाही, मी काय फार बिझी नाही, पण का येता आलं नाही मला माहिती नाही, पण नाही येऊ शकलो. आणि रोजचीच बैठक ढाळे साहेब घोषांच्या शेजारी आहे माझी, आणि बहुतेक आपलं कॉलेज कधीला निघालं होतं खोशे कुठे 89, आणि मी 90ला विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर होतो साहेब. बहुतेक मी धाराशिव जिल्ह्यातला, आवाज गेलाय का, चालू आहे, मी धाराशिव जिल्ह्यातला राहणारा आणि विद्यापीठाचा मॅनेजमेंट काउन्सिलचा सदस्य. आवाज नाही, माझं चुकतंय का? म्हणून मला जरा धाराशिव जिल्ह्यातल्या महाविद्यालयांची ओढ, कदाचित माझं जर जाणं येणं जरा अधिक असेल आपल्या कॉलेजमध्ये, म्हणून ही मंडळी साधारण 90पासून ही मंडळी माझ्या ओळखीची, त्यामुळे मला ही जवळची वाटतात. आणि मग लातूरला आल्यानंतर मग त्यांच्या आणखी सहवासात आलो आणि या कामकाजाची माहिती होत गेली या संस्थेची. आणि विशेषतः त्यामध्ये सतत आमचे खोसे सर नायकवाडी साहेबांचं कौतुक करायचे. मोरे सरांना मधल्या काळामध्ये आमच्या कारखान्यावरच्या पतसंस्थेमध्ये मार्गदर्शन करतानाही मी पाहिलेले नायकवाडी साहेब. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पहिली काही 5 वर्ष किशोरजी ढाळे आहेत साक्षीदार, त्या पतसंस्थेचा संचालक मंडळात पण होतो मी आमच्या रांजणीच्या. पुढे मल्टीस्टेटच्या संचालक मंडळात माझी मिसेस राहिलेली. आणि हे संचालक मंडळात राहणं न राहणं महत्त्वाचे नाही, पण ह्या मंडळीच्या सहवासामध्ये मी राहिलो आणि म्हणून यांच्या कामाची सचोटी मी पाहत आलेलो आहे. अलीकडे दुर्मिळ झालेलं आहे. आता सुरुवातीच्या वाघमारे सरांच्या भाषणात आलेलं आहे की आम्ही जेव्हा तिथं गेलो परवानगीला, त्यावेळेला आमच्या भोवती गराडा आला एजंटचा. त्यांचं कुठं चुकलं वाघमारे साहेब? म्हणजे 99-100 मधले 99 भ्रष्टाचारासाठीच संस्था चालवतात, उभ्या करतात, आणि मग एक असं काहीतरी येतं समोर चांगलं. मग आता आपणच आपल्याला विचारू, 100 जर असे असतील तर त्या एकावर विश्वास कोण ठेवणार? त्यांचंही चूक नाही, बंद होतं हो पुन्हा पुन्हा, त्यांचं तरी कुठं चूक आहे वाघमारे? आणि आता तर असा प्रश्न पडलाय, मी काही कमिट्यावर राहिलेलो आहे, चांगलं शोधायचंय, शिक्षकांना पुरस्कार द्यायचे. चांगल्या शिक्षकाचा शोध घेता घेता नाईकवाडे साहेब दमछाक झालेली आहे. 2 ठिकाणी मी निवड समितीवर, चांगली माणसं शोधायची कुठून? आणि मग जी चांगली माणसं शोधत असताना एखादा जेव्हा चांगला समोर दिसतो, कदम साहेब, एखादा चांगला दिसतो, हा चांगला ह्याची खात्री पटते, पण विश्वास ठेवताना डळमळीत व्हायला लागते. दिसतोय समोर उभा आहे, पण त्याच्या चांगुलपणाकडे न पाहता माणूस त्याच्या पाठीमागे काही आहे का, नाही दिसलं तरी टाचा उचलून बघायला. हे आता चांगल्याचं दुर्दैव आहे.
समाजाचं तर आहेच आहे. मी आत्ता इकडं बोलत ऑफिसमध्ये बोलताना नाईकवाडे साहेबांचं प्रत्यक्ष भेट झाली आणि मी हात जोडले त्यांच्यापुढे, त्यांच्या कर्तृत्वाला हात जोडले. कारण त्यांच्याबद्दलची ख्याती खोसे सरांनी मला सांगितलेली वेळोवेळेला. आणि मग आमच्यासारख्या माणसाला तर तसे आम्ही काहीच कामाचे नाहीत, संस्थेसाठी योगदान नाही, तुम्हाला 4 शब्द काहीच केलेलं नाही तर काय सांगणार, कुठलं मार्गदर्शन करणार. परंतु ज्यांनी आम्हाला काही शिकवलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे, आपल्या साधू संतांनी सांगितलेलं आहे. एक अभंग आहे, मुंगीच्या घरा कोण जाये मूळ. तिला कोणी बोलवायला जात नाही, तिला कोणी निमंत्रण देत नाही, मुराळी नाही पाठवला जात, पण देखोनिया गुळ धाव घाली. गुळ हे चांगल्याचं प्रतीक म्हणून वापरले आहे. जिथं चांगलं आहे तिथं वाट न बघता निमंत्रणाची, मी कोण आहे, संबंध आहे का माझा, मी सभासद आहे का नाही का. अधूनमधून डाळे साहेब जे चांगलं आहे तिथंही गेलं पाहिजे, आपण सभासद असू नाही तर नसू. मला ज्याने कोणी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर अधूनमधून तुमच्यापेक्षा जे चांगले आहेत त्यांच्या सहवासात बसत जा. त्यांच्या सहवासात म्हणजे अशा संस्थांच्या सुद्धा सहवास. आणि आणखी एक सांगितलं की तुम्ही आरोग्य चांगलं ठेवायचं असले, मनाचं पण, शरीराचं तर राहायच आहे, मनाचं पण आपल्यापेक्षा चांगल्या माणसात आणि चांगल्या संस्था चालकांच्या ठिकाणी तर बसलंच पाहिजे. परंतु आपल्यापेक्षा लहानामध्ये, कमी वयाच्यामध्ये, कारण तिथंच काही चांगलं दिसू शकतं, तिथंच काही चांगलं घडू शकतं. ही माझ्या वयाची तर आता गेले, हे आता विषय त्यांचा नाही. आता दादानी उल्लेख केला, बहुतेक पुढच्या पिढीला हा वारसा जाणं मोरेसर गरजेचं. कुठून आणायची माणसं हा प्रश्नच आहे. मग अशी जी माणसं आहेत, अशा ज्या संस्था आहेत ह्या जपल्या पाहिजेत. हे ठीक आहे, गमतीनं म्हणालो मी, पण डाळे साहेब हे खरं पण आहे, तुम्हालाही मान्य करावं लागेल. उल्लेख केला आता सुरुवातीलाच्यानी नेहरू शर्ट पुढं बसलेत का याने, की का कमी, हे समोर का कमी, एवढे मोठे सभासद आहेत आपले, आपण उल्लेख केला ना, त्याचा प्रश्न सुटला नाही. मला कळलेलं उत्तर सांगू, जिथं खूप चांगलं आहे, उत्तम आहे, नंबर 1 आहे, काय करायचं जाऊन, सगळं चांगलं आहे, काय प्रश्न विचारायचे. तुम्ही म्हणता विचारले पाहिजे, पण काय विचारायचं जर तुमचं सगळंच चांगलं आहे तर. म्हणून जाऊ द्या, कशाला जायचं, डिव्हिडंड मिळतो ना, चांगलं आहे ना, ओके. किंवा वाया गेलेली असते एखादी संस्था, तिथं कशाला जायचे. किती ओरडलं, प्रश्न विचारले, त्याला जबरदस्तीनं खाली बसवलं जातं, त्याला बोलू दिलं जात नाही. साहेब आपण अनुभवी आहात त्याच्यातले, हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. मग तिथेही जात नाहीत लोक. हा खराब, हे उत्तर त्याचं असावं असं मला वाटतं. कारण मी रांजणीच्या परिसरातला आहे, नॅचरलच्या प्रमोटरपैकी एक आहे. तिथं तरी काय हो, कुठे गेले डाळे साहेब, इथं आहे तो आमचे डाळे साहेब, तिथं आहे. असते तिथं किती सभासद आहे डाळे साहेब आपल्याला, पण आहेत. कशाला, मस्त चाललेलं, आमचा ऊस वेळेवर जातो ना, खालीवरी होत नाही ना, उत्तम डिव्हिडंड मिळतो ना, मग काय तिथं. आम्ही न जाता आम्हाला मिळते, सभासद म्हणून आमच्या अपेक्षा एवढ्याच आहे. अशा परिस्थितीमध्ये मी फक्त जे आजूबाजूचं परिस्थिती आहे
मी आत्ता नायकवाडे साहेबांना बोललो, त्यांच्याबद्दल बोललो की भोवताली सगळी चारी दिशेला केळीची साल्ट आहेत, पद तसं आहे. कधी पाय पडेल कळत न कळत सुद्धा त्या शेल्ट, पूर्वेला शाल्ट केळीची, पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला. किती काळजी घेतली तरी पाय पडतो की काय, आणि त्याच्यात आपली इमेज अशी कायम राखणं क्वचित आहे साहेब. तुमची तारीफ करून एक तर तुमचंही आता रिटायर झालात आपण, आम्हालाही काय मिळवायचं नाही. तर ही जे माणसं आहेत ना, दुर्दैव आहे साहेब. शिक्षक असल्यामुळं बोलायचे फक्त, मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे. दुर्दैव आहे समाजाचं की चांगल्याला चांगलं म्हणण्याचं औदार्य सुद्धा कमी होत गेलेलं आहे. असं कुठं असतं का? शक्य आहे का हे? तर अशी ही एकूण परिस्थिती आहे. अशा या परिस्थितीमध्ये आता जाता जाता अजून एक मिनिट फक्त सर. मोरे साहेब आपण बोललात, ठेव दुसरीकडे केला ना उल्लेख, फायदा त्यांना आणि कर्जाला इकडं. कर्जाला ते सहजासहजी देत नाहीत ना, तुम्ही सहजासहजी देता ना. मग ठेव तर मग विश्वास नाही ना, कारण सगळ्या 99 लबाड तेच वाचतो ना रोज. असं काही असावं बरं का. असो, अनुभवातून जे आजूबाजूला बघतो त्यावरून मी माझ्या भावना इथं व्यक्त केलेल्या आहेत. कुणाला दुखवण्याचा हेतू नाही. मी या सर्व संचालकाचं, संस्थापक संचालकांचं बाहेर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की ही सगळी प्राध्यापक मंडळी आहे, नोकरीतली मंडळी आहे. अनेक संस्थाचालक चालकांना तुरुंगात जावं लागलं. ह्या संचालकांना हे परवडणारं नाही. डाळेसाहेब साहेबाबद्दलही बोलताना मी म्हणतो की आता आमच्यासाठी नाही, शिखरावर गेलेल्याला पडण्याची भीती असते. तुमचं चांगला म्हणून नावलौकिक झाला आहे, आपला तर झालाच आहे. तुम्हाला भीती आता पडण्याची, आमच्यासाठी नाही, पण तुम्ही पडू नये म्हणून तुम्ही अधिक सतर्क आहात, तुम्हीच काळजी घेता. ही दुसरी बाजू एक. आणि म्हणून सर्व संचालकांचे, संस्थापक संचालकांचे, पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. असाच आपला नावलौकिक वरचेवर वृद्धिंगत व्हावा आणि उत्तम ज्या काही पतसंस्था आहेत, तुमच्या मल्टी स्टेट आहेत, त्यामध्ये अग्रगण्यानं तुमचं नाव राहावं. सुरुवातीला ठोंबरे साहेब मार्गदर्शन घ्यायला आपल्या संस्थेत मोऱ्यांना बोलवतात. अजून काय पुरावा पाहिजे? ठोंबऱ्यांचं नाव महाराष्ट्रभर आहे, म्हणजे नॅचरल शुगरचे सहकारामध्ये. आणि ते तिथल्या पतसंस्थेच्या संचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक मोऱ्यांना बोलावतात. म्हणजे आणि हे मोरे संस्थापकातले अध्यक्ष असलेले. म्हणजे ह्याच्यापेक्षा तुमच्या चांगुलपणाचा, तुमच्या सचोटीचा अन्य कुठलाही पुरावा असण्याची गरज नाही. आणि त्याच्यात सर्टिफाईड केला, अजून मोहर केली नायकवाडे साहेब. तर हे तुमचं वैभव आहे सर. असेच संस्थाचालक लाभो तुम्हाला पुढे सुद्धा, अशा प्रकारची अपेक्षा करतो, प्रार्थना करतो. आणि मला या ठिकाणी बोलावलं, सत्कार केला, 2 शब्द आपल्याशी बोलण्याची संधी दिली. नाही म्हणत बरंच बोललो मी सुद्धा. माझं आता थांबलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार म्हणून मी तर धन्यवाद गायकवाड सर. आपल्याला सांगू इच्छितो की व्यासपीठावर बसलेले सगळे जे मान्यवर आहेत आणि आपले सर्व जे संचालक आहेत, हे अत्यंत उच्च विद्याभूषित असणारे आहेत. आत्ता प्राचार्य DB मोरे सरांचा उल्लेख केला गायकवाड सरांनी. ते एक अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांचे TV वर, दूरदर्शनवर, आकाशवाणीवर विविध स्वरूपाचे व्याख्यान झालेले आहेत. आणि म्हणून इतरांना मार्गदर्शन करणारे या व्यासपीठावर आदरणीय नायकवाड साहेब असतील, सम्राट जाधव साहेब असतील, डाळे साहेब असतील, आदरणीय वाघमारे सर असतील,
ही ही इतरांना मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून आपली संस्था आता मान्यवरांनी सांगितलं की आदरणीय दादांनी की आपण भाग्यवंत आहात, म्हणून आपला हा पैसा ठेवी अत्यंत सुरक्षित आहेत. आपण बिनधास्त कुठलीही चर्चा न करता आपण निवांत झोपू शकता अशी मी हमी या ठिकाणी देतो. यानंतर आपण समारोपाच्या दिशेनं आपण जात आहेत. यानंतर ठरावाचं वाचन आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खोसे सर करतील. त्याचबरोबर ॲडव्होकेट कदम साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. ॲडव्होकेट कदम साहेब, या ठिकाणी बरेचसे मान्यवर मला या ठिकाणी समोर दिसत आहेत. सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता देवणे साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, गरड साहेब आहेत, बरेचसे धाराशिवून आलेले मंडळी, इंगळे सर असतील, हे सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या सर्वांचं मी स्वागत करतो. ॲडव्होकेट कदम साहेब यांनी व्यासपीठावर यावं. यानंतर अहवाल वाचन करतील श्री आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी HR खोसे साहेब, अहवाल वाचन करतील. सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व सभासद बंधू भगिनींनो, आपल्या संस्थेची 14वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. तर या सभेसमोर असणारे जे विषय आहेत त्या विषयपत्रिकेचं वाचन मी सध्या करतो आहे. तर सभेपुढील विषयामध्ये पहिला विषय होता दिनांक 22/9/2024 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत कायम करणे. तर मी सभागृहाला अशी विनंती करतो की मागील वर्षी जी आपली 22/9/2024 रोजी जी झालेली जी सभा आहे त्या सभेचा इतिवृत्तांत कायम करण्यासाठी सभेनं मान्यता द्यावी. त्यानंतर दुसरा विषय आहे सन 2024-25 या सहकारी वर्षाचे माननीय संचालक मंडळाने तयार केलेला अहवाल, ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक व 33 पत्रकास मंजुरी देणे. तर आपणा सर्वांना अहवाल तुमच्या समोर आहेच. तर आपला जो अहवाल आहे तो पेज नंबर 5 ते 10 या पेजवर आपल्या संस्थेचा अहवाल आपणाकडं सुपूर्द करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पेज नंबर 11 ते 20 या पेजवर आपल्या संस्थेचा ताळेबंद आपणासमोर दिलेला आहे. त्याचबरोबर नफा तोटा पत्रक पेज नंबर 21 ते 28 या पेजवर आपल्यासमोर आहे. तर आपला मागच्या वर्षीचा म्हणजे या वर्षीचा जो ताळेबंद आहे तो ताळेबंद 75,94,94,633 रुपये 54 पैसे एवढा आहे. त्याचबरोबर आपला जो नफा आहे तो नफा यावर्षी आपला 78,34,701 रुपये 57 पैसे एवढा आहे. तर आपलं जे 33 पत्रक आहे ते 33 पत्रक आहे 2,94,82,00,000 एवढे आपलं 33 पत्रक आहे. तर या सर्व सभेनं मान्यता द्यावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. त्यानंतर विषय क्रमांक 3 सन 2024-25च्या नफा विभागणीस माननीय संचालक मंडळाने तयार केलेल्या शिफारशीप्रमाणे मंजुरी देणे. तर माननीय संचालक मंडळाने आपल्याकडं शिफारस केलेली जी नफा वाटणी आहे ती पेज क्रमांक 8 वरती दिलेली आहे. तर त्यास आपण सर्वांनी मंजुरी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. त्यानंतर सन 2024-25च्या अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्तीच्या खर्चास मंजुरी व सन 2025-26च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे. तर पेज क्रमांक 29 ते 31 या पानावरती आपण अंदाजपत्रक दिलेलं आहे. तर सदरील अंदाजपत्रकास आपण मंजुरी द्यावी अशी मी आपणास सभागृहास विनंती करतो. त्यानंतर सन 2024-25 या आर्थिक वर्षात संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे. तर पेज क्रमांक 9 वरती याचा तपशील दिलेला आहे. संचालक मंडळाकडं 31/3/2025 अखेर 36,66,254 एवढं कर्ज येणं बाकी आहे. तर संचालक मंडळाचे जे नातेवाईक आहेत यांच्याकडील कर्ज 5,87,114 रुपये एवढं आहे. असं एकूण 42,53,368 एवढं कर्ज येणं संचालक मंडळाकडे बाकी आहे. परंतु याच्यामध्ये कुठलीही थकबाकी नाही आहे, त्यांच्याकडं येणं कर्ज एवढं आहे. त्यानंतर विषय क्रमांक 6 सन 2024-25च्या लेखापरीक्षण अहवालावर विचार करणे व पूर्तता अहवालाची माहिती घेणे. तर यावर्षीचं लेखापरीक्षण अहवाल माननीय CA बाहेती साहेब यांनी पूर्ण केलेला आहे.
तर मी बाहेती साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला लेखापरीक्षण अहवालाबद्दल माहिती सांगावी. आदरणीय व्यासपीठ तसेच उपस्थित संस्थेचे सर्व सभासद, संस्थेचे हितचिंतक व मित्रमंडळ, संस्थेशी निगडीत मित्रमंडळी, तिथं आवर्जून आज एक गोष्ट सांगावीशी वाटते की या संस्थेचं पहिल्यांदाच मी ऑडिट केलं आहे आणि ऑडिट केल्यानंतर कुठलंही ऑडिट केल्यानंतर एक थकवा जाणवतो किंवा वेगवेगळ्या विषयावर चर्चा होते, वादविवाद होतात, त्याचं शंकाचं निराकरण केलं जातं. पण पहिली संस्था अशी आहे जिथं ऑडिट केल्यानंतर आम्हाला खूप आनंदी वाटलं आणि खूप जितकं प्रशंसा करू तेवढी कमी आहे. कुठली संस्था इतकी पारदर्शक कशी असू शकते, आधी हेच आम्हाला पचायला जड होतं. मग त्यानंतर संस्थेशी निगडीत कोण कोण आहे, कारण की हे मला काही माहीत नव्हतं. माझी संस्थेची पारदर्शकता किती आहे बघा. कुठलेही रेफरन्सशिवाय संस्थेचे CEO माझ्याकडे आले, सर तुमचं नाव नामतालिकेत आहे आणि आम्हाला तुम्हाला ऑडिटर म्हणून अपॉइंट करायचं आहे. इतकी पारदर्शकता या संस्थेशी आहे. ह्याच्यावरूनच तुम्हाला कळतं की जर ऑडिटरच अशा पद्धतीनं जर निवडणूक होते ऑडिटरचीच, तर संस्था किती पारदर्शक पद्धतीनं कार्य करते. त्यानंतर प्रत्येक शाखेला मी वैयक्तिकरित्या भेट दिली. प्रत्येक फाईल, नवीन फाईल आम्ही बघितली. प्रत्येक फाईलीतल्या शंका समाधान, आम्ही ज्या काही शंका उपस्थित केल्या, प्रत्येक शंकेचं प्रत्येक अधिकारी वर्गाने योग्य आम्हाला पटेल अशा पद्धतीनं त्याचं निरसन केलं आहे. आणि असं आम्हाला शेवटी रिपोर्टमध्ये असं काहीतरी लिहायला, त्याच्याशिवाय आज आमचं ऑडिट कसं कंप्लीट असं आम्हाला वाटायला लागलं. पण खरं सांगतो की असं मुद्दामून लिहिण्यासारखं काही नाही, पण असं काहीच नव्हतं की ज्याबद्दल आम्हाला आक्षेप असावं, असं काहीच नव्हतं. प्रत्येक कर्ज योग्यरित्या वाटप केलेलं आहे. प्रत्येक इन्व्हेस्टमेंट योग्य अशा ठिकाणी केलेली आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे संस्थेची सगळ्यात मोठी ॲसेट असते ही संस्थेचं कर्मचारी वर्ग. खोसे साहेबांसारखे CEO म्हणजे मी क्वचितच कुठं बघितलं आहे की इतके ज्ञानी, प्रत्येक सर्क्युलरचं योग्य त्यांच्याकडं ज्ञान आहे आणि प्रत्येक सर्क्युलरचं योग्य पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे त्यांना सगळं माहीत आहे. त्यासोबत त्यांनी सगळी जी टीम डेव्हलप केलेली आहे, अतिशय उत्तम प्रतीची अशी टीम आहे. आणि खूप काही जास्त असं आत्ता या पद्धतीनं सांगायचं नाही, कारण की जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रास्ताविक करताना पाटील साहेबांनी सांगितलं की जे काही आपण बातम्या वाचतो आणि त्या सगळ्या बातम्या वाचताना वेगवेगळ्या संस्थेशी निगडीत काहीतरी कुठेतरी एक नकारात्मक भावना मल्टीस्टेटबद्दल किंवा संस्थेबद्दल तयार झालेली असते. पण मी तर आवर्जून सांगतो की ह्या अशा अंधारातून नावाप्रमाणे प्रभात जे आपलं नाव आहे, अंधाराकडून प्रभातमध्ये आपण उजेडाकडे जातो, ही अशीच आपली एक संस्था आहे. आणि उत्तरोत्तर या प्रभात मल्टीस्टेटचं पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात प्रकाश पडावं आणि सगळ्यांना याचा फायदा मिळावा, हे 2 शब्द बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.